मुंबईतल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेचा परवाना न घेताच इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचे अनेक उद्योगधंदे सुरू असल्याची धक्कादायक माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित रावराणे यांनी मुंबई महापालिका सभागृहाला दिली आहे। त्यासाठी त्यांनी 29 एप्रिल रोजी मुंबई महापालिकेला एक निवेदन दिले। त्या निवेदनातून रावराणेंनी काय भीती व्यक्त केली आहे आपण पाहूयात ग्राफिक्समधून। मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये धोकादायक उद्योगधंदे। मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये इमिटेशन ज्वेलरी बनवण्याचे अनेक धोकादायक उद्योगधंदे वाढले आहेत, याकडे ते लक्ष वेधत आहेत। राष्ट्रवादी नगरसेवक अजित रावराणे यांनी मुंबई महापालिकेला ही माहिती दिली आहे। इमिटेशन ज्वेलरीसाठी मुंबईत विविध रसायनांचा अगदी मुक्तपणे वापर होतोय। ही रसायनं खुल्या गटारांमध्ये सोडल्यामुळे मुंबईतील जल आणि वायू प्रदूषणाचा धोका हा वाढलाय असं सांगतायत अजित रावराणे। आणि रसायनांमुळे होणाऱ्या प्रदूषणातून रहिवाशांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय आपल्या निवेदनात। इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यामध्ये 100-125 कामगार असूनही तिथं कामगारांची सुरक्षा, वायू विजन आणि आरोग्य सुविधांचा अभाव असतो, याकडेही अजित रावराणे यांनी लक्ष वेधलंय। कारखान्यांच्या वापरासाठी अनधिकृत जलजोडण्या, त्यामुळे मुंबई महापालिकेचा महसूलही बुडतोय, याकडेही ते लक्ष वेधतायत। त्यामुळे मुंबईतल्या इमिटेशन ज्वेलरीच्या कारखान्यांचं लेखापरीक्षण करून नियमावली बनवण्याची मागणी अजित रावराणे यांनी केली आहे। पाण्याचा औद्योगिक वापर, बालमजूर आणि अन्य बाबींवर त्यांनी चर्चेची मागणी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।